आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 12 आणि 4 नवीन विधेयके मांडली जाणार। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 भागात, पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी तर दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा अर्थसंकल्प करणार सादर। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार पडली सर्वपक्षीय बैठक। आज संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींचं अभिभाषण। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार। राज्यात प्रथमच राज्य आरोग्य धोरण जाहीर होणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। तर भविष्यात आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्याही आंबेडकरांच्या सूचना। राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचं वाटप केलं जाणार। 10 फेब्रुवारी रोजी वाटप करण्यात येणार असल्याची तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून कोटाही वाढवलाय। पालकमंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांची माहिती। सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदतवाढ। लातूर जिल्ह्याचा खरेदी कोट्यातही वाढ। नागपुरात सोयाबीन 4892चा हमीभाव असताना मिळतोय फक्त 4000 रुपये प्रति क्विंटल दर। शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत। 40 लाख द्या, एमपीएससीचा पेपर देतो, विद्यार्थ्यांना फोन। नागपूरमधील एका कन्सल्टन्सीचा दावा। कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल, मात्र पेपर फुटला नसल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पष्टीकरण। 4 फेब्रुवारीला सूर्यनमस्कार आयोजित करण्याचा आदेश सरकारकडून मागे। एससीआरटीसीनं दिले होते सर्व शाळांना सूर्यनमस्कार आयोजनाचे आदेश। काही मजकूर चुकीचा असल्यानं आदेश मागे घेत असल्याचं स्पष्टीकरण। शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात। एबीपी माझाला वरिष्ठ सूत्रांची माहिती। उदय सामंतांच्या खांद्यावर ऑपरेशन टायगरची जबाबदारी। भाजपमधील निलंबित माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून कौतुक। भाजपसाठी नवीन 1000 सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला। माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। मुक्तागिरी बंगल्यावर झालेल्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट। नवी दिल्लीत झालेल्या सदिच्छा भेटीत संघटनात्मक चर्चा। आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं अभिनंदनाचं पत्र। भाजपसाठी 1000 सदस्य नोंदणी केल्यानं दिलं पत्र। रणजितसिंह यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याबद्दल निलंबनाची टांगती तलवार असतानाच अभिनंदनाचं पत्र मिळालं। अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर दाखल। मुंडे आज भगवानगडावर पूजा करणार। रात्री भगवानगडावरच करणार मुक्काम। ठाण्यात सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाकुंभाभिषेक सोहळा। मंत्री योगेश कदम यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। परीक्षा केंद्रावर बुरखाबंदीची मागणी। धर्मात हस्तक्षेप आणि गैरसंविधानिक ऐन परीक्षेच्या वेळी नितेश राणेंच्या मागणीमुळे विद्यार्थी संभ्रमात पडू शकतात। आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया। मुंबईत जिल्हा नियोजन समितीची बैठक। बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रश्न बैठकीत मांडला। याला रोखण्यासाठी समिती नेमली जाणार। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रभादेवीतील इमारतींची पाहणी। म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत इमारतींची त्यांनी पाहणी केली। तर सिद्धिविनायक मंदिराचा विकास आराखडा तयारही झाला। 500 कोटींची तरतूद याचीही शिंदेंकडून पाहणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांची प्रकृती स्थिर। लवकरच श्रीनगरहून मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणणार। श्रीनगरमध्ये पडल्यानं गजभिये यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। राज ठाकरेंची भविष्यातली भूमिका अजूनही अस्पष्टच। मुंबईतल्या मेळाव्यात आगामी निवडणुकांबाबत ठोस भूमिका जाहीर नाही। आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरेंनी राखला संभ्रम कायम।
वारंवार भूमिका बदलत असल्याच्या आरोपांचीही राज ठाकरेंकडून चिरफाड. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपने पक्षप्रवेश दिलेल्या देशभरातल्या नेत्यांचा वाचला पाढा. अर्धवट माहितीच्या आधारावर राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. भाजपने कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही. भूमिका बदलल्याच्या आरोपावरून मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत मांडलेली भूमिका बरोबर, त्यांच्या भूमिकेबाबत मी ठाम. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएम बाबत घेतलेल्या भूमिकेचं काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचं समर्थन. 5 महिन्यात नेमकं काय झालं की भाजपच्या पारड्यात मतदान गेलं, धानोरकर यांचा सवाल. उशिरा का होईना राज ठाकरे सत्य बोलले. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा राज ठाकरेंना टोला. शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर मार्कडवाडी संदर्भात राज ठाकरेंची भेट घेणार. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी ते भेट घेतील, उत्तम जानकर यांची माहिती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी मांडला 5 वर्षांचा हिशोब. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक. जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी ठोस माहितीनं उपाययोजना करण्याचीही मुंडे यांची मागणी. मनोज जरांगेंची उपोषण स्थगित करण्याची घोषणा. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार. आता उपोषण नाही, समोरासमोर लढाई होणार, जरांगेंचा इशारा. ओबीसीच्या वरचं नाही, ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मंत्री आणि त्यांच्या पोरांना सोडायचं नाही, जरांगेंचा इशारा. सुरेश धस बजरंग सोनवणे मनोज जरांगेंच्या भेटीला. सरकारकडून मध्यस्थी करण्याचा सुरेश धस यांचा प्रयत्न. नेते नुसते व्यासपीठावर येतात आणि जातात. सुरेश धस बजरंग सोनवणेंना जरांगेंचा टोला. सरकारला बेईमानी करायची नसेल तर आरक्षण द्यायला 1 दिवस सुद्धा लागणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मुंबईत आंदोलन करण्याचेही दिले संकेत. वंशावळ समिती पुन्हा एकदा गठीत करा. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकऱ्या द्या. तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची पुन्हा एकदा मागणी. संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी संपणार. सुदर्शन घुलेला बीडच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. पुढील सुनावणीनंतर पोलीस कोठडीबाबत निर्णय होणार. परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश. न्याय मिळाला नाही तर मी इथेच आत्महत्या करणार, विजयाबाई सूर्यवंशी यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा. राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा जीव जाण्याची वाट बघताय का? सरकारला त्यांच्या आईचा आक्रोश दिसत नाही का? सोमनाथ सूर्यवंशींना न्याय कधी मिळणार? सचिन खरातांचा सरकारला प्रश्न. परभणीत वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा. दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची केली मागणी. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना वाल्मिक कराड समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी. जातीवाचक शिवीगाळ. घाटकोपर पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये धनंजय देशमुखांच्या समर्थनासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते गेले असता ही घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते फैजान अन्सारी यांची आकाश कनोजियाला 11,000 रुपयांची आर्थिक मदत. सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या संशयावरून आकाशला करण्यात आली होती अटक. आकाशच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा. पाणी प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महाकुंभ मेळ्यानिमित्त पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून प्रयागराजसाठी अकासा एअरची विमानसेवा सुरू. 28 फेब्रुवारीपर्यंत विमानसेवा सुरू राहणार. पुणे ते दिल्ली आणि त्यानंतर प्रयागराज असा 2 टप्प्यात प्रवास करावा लागणार. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यात एकाच व्यासपीठावर विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनासाठी राहणार उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पुरंदर दौरा. शिंदेंची आज पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये जाहीर सभा.
नागपुरात 3 दिवसीय विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन. या संकल्पनेतून विकसित भारत 2047 या अंतर्गत लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचा हेतू. या कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्र्यांसह नितीन गडकरींची प्रमुख उपस्थिती. राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळमधून शुभारंभ. पालकमंत्री संजय राठोड यांनी नियोजनाचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. आरपीआयचे सचिव सुमित वजाळे यांच्यासह शेकडो आरपीआय कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला जाहीर पक्ष प्रवेश. अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न. रमेश देव यांच्या 96व्या जयंतीनिमित्ताने मार्गाचं नामकरण. कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. आज पालघरमध्ये डहाणू फेस्टिव्हलच्या आयोजनाची जय्यत तयारी. फेस्टिव्हल निमित्त आज पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित राहणार. भाजप नेते किरीट सोमय्या आज नाशकात. मालेगावचे बांगलादेशी नागरिक प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट. विद्युतीकरणाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानं उत्सवासाठी मध्य रेल्वे सज्ज. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नवीन जिंगलसह लोगो लॉन्च. छत्तीसगड सीमेच्या जवळ असलेल्या नक्षलवाद्यांच्या अंतिम बालेकिल्ल्यात अवघ्या 24 तासात पोलिसांनी उभारले मदत केंद्र. 1000 C60 कमांडोसह 25 BDS टीमचे परिश्रम. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी यात्रेला जाण्यासाठी केलं विमान बुक. मुंबईला राहणारे बावधनचे नागरिक जत्रेसाठी मुंबईतून विमानाने गावात. असं करणारं बाधवन हे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव गाव असेल. कोल्हापूरकर BR पाटील यांनी गावकऱ्यांच्या ग्रुपवर विमान बुक करण्याची संकल्पना मांडली. सगळ्यांनी त्याला होकार दिला. अनेकांचा हा पहिलाच विमान प्रवास. गावाकडे यात्रेला येण्याचा मान माहेरवाशिणीला असतो. या विमानातून काही महिला देखील यात्रेसाठी गावाकडे आल्या. त्यामध्ये एका माहेरवाशिणही होती. विमानानं गावाला आल्यानं माहेरवाशिण आनंदात होती. बुलढाण्यात होणाऱ्या केस गळतीचा आणि दृष्टीदोषाचा संबंध नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. बुलढाणा केस गळती प्रकरणात आज ICMRचा अहवाल येणार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. पुण्यातील GBS आजाराचा फैलाव पाण्यामुळे झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. सातारा जिल्ह्यात GBSचे 4 संशयित रुग्ण. 15 वर्षांखालील 4 मुलांवर उपचार. 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. GBS रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी अकोला प्रशासन सज्ज. मेडिकल कॉलेजमध्ये विशेष वॉर्ड तयार. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देणार. मागी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती आणि मूर्तीच्या विसर्जनावर बंदी. हायकोर्टाचा निर्णय. POP बाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचेही निर्देश. नवी मुंबईतील खारघर ते पेंधर मेट्रोच्या फेऱ्या आणि गती वाढणार. प्रवाशांना दिलासा. मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची त्यांनी मागणी केली होती. कल्याणच्या निळजे रेल्वे ब्रिजच्या कामासाठी वाहतुकीत बदल. शीळ फाट्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरून हलकी वाहनं बस जाऊ शकतात. मात्र एकेरी मार्ग असल्याने पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या पोलिसांच्या सूचना. चेंबूरमध्ये मेट्रो पिलरचा काही भाग रहिवासी इमारतींवर कोसळला. चेंबूरच्या सुमन नगरमधील ही घटना. वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. पालघर पोलीस ठाणे हद्दीत 2 दिवसात पोक्सो अंतर्गत 2 गुन्हे दाखल. 2 दिवसात 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार. 16 वर्षीय आणि 15 वर्षीय विद्यार्थिनींवर अत्याचार झाला. गँगस्टर छोटा राजनच्या खास हस्तकाचं आता आर्थिक व्यवहार तपासले जाणार. अटक आरोपी अबुबकर सिद्दीकी याच्या मोबाईलमध्ये व्हॉइस नोट सापडले. या प्रकरणी DK रावसह इतर आरोपींच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येणार. चॉकलेटचं आमिष दाखवून 3 वर्षाच्या मुलीचं अपहरण. मुंबईतील वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना. 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश.
पुण्यात शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई, पानटपरी धारकांवर गुन्हा दाखल. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल या संदर्भात आदेश दिले होते. पार्किंगच्या नावाखाली बनावट पावती बुक छापून लाखोंची वसुली. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील प्रकार, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 ते 6 जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पोलीस घटनास्थळी दाखल होतात सर्वांनी पळ काढला. हाणामारीचं कारण अस्पष्ट. उसाला तोड का देत नाही म्हणत संचालकाची कर्मचाऱ्याला मारहाण. वालचंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील घटना. धुळ्यातील देवपूर परिसरातील अवैध कॅफेंवर पोलिसांचे छापे. पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. विनापरवाना देशी बनावटीचे 2 पिस्टल, 8 जिवंत कारतूस बाळगणाऱ्यांना अटक. आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती. नाशिक शहर पोलिसाच्या गुन्हे शाखा युनिट 2ची मोठी कारवाई. शिर्डीत रील बनवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या 2 अल्पवयीन आरोपींना अटक. चोरीच्या 9 लाखांच्या दुचाकी जप्त. नाशिक पोलिसांची कारवाई. कार दुचाकीच्या अपघातात पत्नी आणि पतीचा मृत्यू, 3 गंभीर जखमी. नांदगाव चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोलनाका परिसरातील दुर्घटना. जागेच्या मागणीसाठी यवतमाळ शहरातील भाजी आणि फळ विक्रेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. नगरपालिकेनं जुन्या जागेऐवजी घाणीचं साम्राज्य असलेल्या आठवडी बाजार परिसरात जागा उपलब्ध करून दिल्यानं विक्रेते नाराज. एबीपी माझाचा इम्पॅक्ट, 156 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या वृत्ताची खासदारांकडून दखल. खासदार शोभा बच्छाव यांनी आयुक्तांच्या दालनात विशेष बैठक घेत नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. धाराशिवमध्ये ज्वारीला पाणी देताना विजेच्या धक्क्याने 2 शेतमजुरांचा मृत्यू. उमरगा तालुक्यातील बलसूर येथील ही घटना. व्यंकटराम बालकुंदे आणि खुर्शीद अमीनसाब बडगिरे अशी मृतांची नावं. वासवानी कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत मातीचा भराव सुरू. अलिबागच्या मिळकतखार गावातील प्रकार. कंपनीतील टाकाऊ राख थेट कांदळवनांच्या मुळावर पडल्यानं शेतकरी संकटात. DHR पतसंस्थेच्या जळगावातील मुख्य कार्यालयासमोर ठेवीदारांची निदर्शनं. मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्यानं ठेवीदार आक्रमक. चंद्रपुरात खड्ड्यात उतरून नगरसेवकाचं आंदोलन. महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या विकास कामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी पप्पू देशमुख यांचं गांधी प्रतिमा हातात घेत आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राज्यातील पहिला सरपंच महोत्सव. 3 दिवस हा महोत्सव चालेल. यात सरपंच कबड्डी सामने खेळणार असून कृषी प्रदर्शन आणि महिला बचत गटाच्या वस्तू विक्री स्टॉलचीही उभारणी. सिंधुदुर्गातील वैभववाडी नगरपंचायतीसमोर भाजप आणि महाविकास आघाडीत राडा. ठेका मिळवण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. प्रतिज्ञापत्र सादर करायला गेलेल्या ठेकेदाराला स्थानिक ठेकेदारांनी अडवलं. रायगडच्या गागोदे गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह. विविध मागण्यांसाठी संदीप परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली विनोबा भावे यांच्या गावात आंदोलन सुरू. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा मूक मोर्चा. प्रलंबित वेतन, पुनर्नियुक्ती, मानधनवाढ अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी मोर्चा काढला. रायगडच्या महाडमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीत बॉयलरचा स्फोट. कंपनीतील 1 कामगार जखमी. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. ठाण्यातील गृह प्रदर्शनात लाडक्या बहिणींना विशेष सवलत. 7 ते 10 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शनाचं आयोजन. क्रेडाई MCIH ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांची माहिती. अमरावतीत शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात 52वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन. यात राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 330 विद्यार्थी आणि 111 शिक्षकांनी प्रयोग मांडले. अलिबागमध्ये मंथन 2025चं आयोजन. राष्ट्रनिर्मितीसाठी देशातील तज्ज्ञांचा जागतिक संवाद. हवामान लवचिकता, ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक उपायांवर चर्चा.
बारामतीच्या मोरगावातील मयुरेश्वराची माघी यात्रा, मुख्य मूर्तीला जल अभिषेक घालण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.